नमस्कार, मी संकेत देशपांडे. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये. महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालाय. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात. 15 जानेवारीला निवडणूक आणि 16 जानेवारीला मतमोजणी होते आणि महानगरपालिकांमध्ये मुंबईनंतर सर्वांचंच लक्ष ज्या 2 महानगरपालिकांवर आहे, ती अर्थातच पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका. सर्वच पक्ष जरी तयारी करत असले, तरी महायुती म्हणून अधिकची तयारी कुठेतरी पाहायला मिळते आणि महायुती म्हणून त्यातही पुन्हा भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रंगलेला कलगीतुरा किंवा भाजप आणि राष्ट्रवादीच्याच तयारीच्या अनुषंगाने सर्वाधिक चर्चा होताना पाहायला मिळते. अशातच आता महसूल मंत्री आणि भाजपमधले एक वजनदार नाव असणारे या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्यांच्याकडं निवडणूक समन्वयक किंवा निवडणूक प्रभारी म्हणून सुद्धा जबाबदारी सोपवलेली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळेंनी पुण्यामध्ये एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे, की कोणी कोणत्या पक्षासोबत युती आघाडी करायची हा सर्वस्वी त्या पक्षाचा निर्णय आहे. जरी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप वेगवेगळे लढत असले आणि अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर जर युती स्थानिक पातळीवर केली, तर सत्तेतला वाटा मात्र त्यांना मिळणार नाही. असा एक प्रकारे अप्रत्यक्ष इशाराच चंद्रशेखर बावनकुळेंनी दिल्याचं पाहायला मिळतं आणि यामुळं आता राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा होताना पाहायला मिळते आणि याच अनुषंगानं आपण या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्या सोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, चंद्रशेखर बावनकुळेंनी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत थेट पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या अनुषंगानं भूमिका मांडणं, अशा वेळी की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे, अशा चर्चा होत असताना पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष अजितदादांना भेटत असताना जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्यांना सत्तेतला वाटाच मिळणार नाही भविष्यात, अशी थेट भूमिका घेत चंद्रशेखर बावनकुळेंनी एक अप्रत्यक्षरित्या अजितदादांनाच इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय. काय सांगशील? नक्कीच संकेत आपण जर बघितलं या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतील असं वातावरण खूप आधीपासून तयार झालेलं होतं. म्हणजे अगदी पुण्याचं सांगायला झालं किंवा पिंपरी चिंचवड दोन्हीही राष्ट्रवादीचे बालेकिल्ले राहिलेले आहेत. राष्ट्रवादीची एखादी सत्ता या दोन्ही महानगरपालिकांनी पाहिलेली आहे. जरी राष्ट्रवादी आता वेगवेगळ्या झालेल्या असल्या, 2 गट पडलेले असले, तरी सुद्धा दोन्ही गटांची ताकद पुण्यामध्ये तितकीच आहे, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा तितकीच आहे. खरं मात्र त्या सगळ्याच्या नंतर जेव्हापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का याच्या चर्चा सुरू झाल्या, त्याला काही स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विरोध तर होतच होता. मात्र एकीकडे आपण बघतोय की ज्या महायुतीनं म्हणजे शिवसेना आणि भाजपनं राष्ट्रवादीला सोबत घेतलं नाही, तेच आता त्यांना उलटा इशारा देताना पाहायला मिळतात. मुळात जर वेगवेगळं लढायचं ठरवलंच असेल, तर मग अशा पद्धतीचे इशारे देण्यासाठी म्हणजे देण्याचं कारण काय? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. जर स्वतंत्र लढणार आहात किंवा मग असं याचा अर्थ असा निघतो या स्टेटमेंटचा किंवा हे सगळं जे काही केलं जातंय, त्याचा अर्थ असा निघतो की तुम्हाला एकत्र लढायचं नाहीये केवळ निवडणुकांपुरतं. मात्र सत्तेत तुम्हाला पुन्हा एकत्रच बसायचंय. मग जर सत्तेत एकत्र बसायचं असेल, तर निवडणुका एकत्र का नाही लढवायच्या? हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे निवडणुका वेगवेगळ्या लढवायच्या, मतदारांना या सगळ्यामध्ये आपापल्या पद्धतीने मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करायचा, मतं घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर पुन्हा एकी दाखवायची आणि पुन्हा एकत्र येऊन तिन्ही पक्षांची सत्ता स्थापन करायची. हे म्हणजे आपण बघतोय गेल्या काही वर्षांमध्ये ज्या काही निवडणुका झाल्या त्यासारखंच झालं, की आधी वेगवेगळं लढायचं, नंतर एकत्र यायचं. मग ज्यांनी मुळातच तुम्हाला तुमच्या पक्षाला मतदानच यासाठी केलेलं आहे, की तुम्ही स्वतंत्र लढलेले आहात. तुमची स्वतंत्र विचारधारा एखाद्या व्यक्तीला आवडतीये, मतदारांना आवडतीये किंवा तुम्ही केलेलं काम त्यांना आवडतंय म्हणून जेव्हा ते तुम्हाला मतदान करतात आणि त्याच्यानंतर तुम्ही विरुद्ध विचारांच्या पक्षांबरोबर पुन्हा एकदा सत्तेत येता किंवा हातमिळवणी करता. या सगळ्यामुळे मतदारांचीही कुठेतरी फसवणूक आहे, असं सरळ-सरळ म्हणावं लागेल. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हे स्टेटमेंट केलं होतं मुख्यमंत्र्यांनी, की आम्ही दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत, सेना आणि भाजप. राष्ट्रवादी मात्र आमच्याबरोबर मैत्रीपूर्ण लढत वगैरे करणार आहे. असं ज्यावेळेस त्यांनी पुण्यातच स्टेटमेंट केलं, त्यानंतर लगेचच अजित पवारांकडे सुद्धा माध्यमांचे प्रतिनिधी गेलेले होते. त्यांचं नेमकं या सगळ्यावरचं म्हणणं जाणून घ्यायला. मात्र त्यापूर्वी अजितदादांच्याच गटाचे शहराध्यक्ष असणारे सुनील टिंगरे असं म्हटलेले होते, की मुळात भाजप हा विरुद्ध विचारांचा पक्ष आहे. आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारेला मानणारा पक्ष आहोत. त्यामुळे या विचारधारेशी मिळती-जुळती विचारधारा असणाऱ्या कुठल्याही पक्षाने जर आमच्याबरोबर युती करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला समोरून ऑफर दिली,
तर मग आम्ही या सगळ्याला मान्य असू किंवा आम्ही ही सगळी ऑफर कदाचित ॲक्सेप्ट करू शकतो. थोडक्यात काय फुले शाहू आंबेडकरी विचारांचा पक्ष म्हणजे हे कुणासाठी एखादं सूचक विधान होतं असं जर आपण म्हणायचं झालं तर हे अर्थातच दुसऱ्या राष्ट्रवादीसाठी होतं. कारण दुसरी राष्ट्रवादी ही कायम स्वतःला फुले शाहू विचारांचा पक्ष असल्याचा क्लेम करत आलेली आहे. त्यामुळे इनडायरेक्टली का होईना दुसऱ्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याबाबतच्या चर्चा सुरू होत्या. दोन्हीकडचे पदाधिकारी एकमेकांना भेटत वगैरे होते किंवा वरिष्ठ नेत्यांना भेटत होते. असं सगळं होत असताना दुसरीकडे आपण असंही पाहिलं, की मुळात साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे शहराध्यक्ष आहेत पुण्याचे प्रशांत जगताप, त्यांनी मात्र या सगळ्याला थेटपणे विरोध केलेला होता. त्यामुळे ही खरंचच युती होईल का? याची अगदीच आपण विन-विन सिच्युएशन म्हणू शकतो, की या सगळ्यामध्ये अजून काहीच सांगता येत नाहीये, की युती होईल की नाही होईल. युती करायची म्हटलं राष्ट्रवादीला, तरी सुद्धा अडचणी खूप मोठ्या आहेत संकेत. कारण आपण जर बघितलं, पुण्यामध्ये आता मनसेला सोबत घेण्याची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे महाविकास आघाडीची. जेव्हा ऑलरेडी 4 पक्ष आहेत, त्या 4 पक्षांबरोबर परत अजितदादांनी बसणं, हे अजितदादा स्वीकारतील का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. राष्ट्रवादी महाविकास आघाडीला सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तर बाहेर पडणार नाही अर्थातच. कारण त्यांची मुळातच त्यांची महाविकास आघाडी आहेच आहे. ते महाविकास आघाडी म्हणून लढणार आहेत हे ऑलरेडी कन्फर्म आहे. असं असताना राष्ट्रवादी तर बाहेर पडणार नाही. आणि दुसरी गोष्ट दादांनी जर इकडे येण्याचा प्रयत्न केला तर मुळात दादांना या सगळ्यामध्ये भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णयच मुळात यासाठी घेतलेला होता किंवा बावनकुळेही जसं म्हटले, की दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. कार्यकर्त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. जर कार्यकर्त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत, तर स्वबळावरतीच लढावं लागणार. कारण 4 पक्ष असताना आणखीन एक 5वा पक्ष जाणं म्हणजे कुणाच्या वाट्याला किती सत्ता, किती जागा येणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. त्यामुळे मुळात अजितदादा फार कुणाशी युती वगैरे करण्याच्या या सगळ्यामध्ये पडणार नाहीत असं सध्याचं वातावरण दिसतंय किंवा अजितदादांचा जो काही कॉन्फिडन्स दिसतोय वगैरे, त्यावरून तसं वाटतंय. पदाधिकाऱ्यांवरून सुद्धा तसंच वाटतंय, की जरी युती झाली तर फार तर ते शरदचंद्र पवार पक्षाबरोबर जाण्याचा विचार करतील. मात्र आता तसंही काही सिच्युएशन नाहीये, की त्याच्यावरती कुठे त्यांचं ठाममत वगैरे होऊ शकतं. मग जर असं काहीच नसताना, तरी सुद्धा अजितदादांना अशा पद्धतीने इशारा देणं, हे मुळात कशासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कदाचित भाजपला या सगळ्यामध्ये कुठेतरी टेन्शन आलेलं आहे का, की भाजप आणि सेना मिळून या सगळ्यामध्ये किती काय करू शकते या निवडणुकीमध्ये, किती प्राबल्य दाखवू शकते, असा एक प्रश्न असू शकतो. दुसरीकडे आपण बघतोय, की हे सगळं घडत असताना याच पक्षांमधले अनेक माजी नगरसेवक जे आहेत, ते आता भाजपकडे जाण्याच्या तयारीत आहेत. या सगळ्यावरती सुद्धा सुनील टिंगरेंनी त्यांची नाराजी व्यक्त केलेली होती. मुळात महायुतीचं असं ठरलेलं होतं, की एकमेकांचे नेते, पदाधिकारी वगैरे एकमेकांकडे घ्यायचे नाहीत. असं असताना सुद्धा भाजप यांचे पदाधिकारी घेतंय ते चालतं. पण यांनी कोणाशी युती केलेली चालत नाही. हे म्हणजे फार ट्रिकी झालेलं आहे आत्ताचं सगळंच एकंदरीत आपण बघितलं तर हे राजकारण पुणे पिंपरी चिंचवडच्या अनुषंगानं. त्यामुळे मुळात राष्ट्रवादीला जाणून-बुजून कुठेतरी अशा सिच्युएशनमध्ये अडकवण्याचा प्रयत्न भाजप करतंय का, की त्यांचेच काही नगरसेवक स्वतःकडे घ्यायचे आणि परत त्यांना सांगायचं, की तुम्ही युती सुद्धा करू नका. म्हणजे थोडक्यात भाजप आणि सेनेची सत्ता या दोन्ही महानगरपालिकांवर येण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न आहेत असं एकंदरीत दिसतंय. निश्चितच समृद्धी. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधली परिस्थिती जर आपण बघितली तर 2017 पूर्वी कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी अशीच पुणे महानगरपालिकेमधलं समीकरण राहिलंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मात्र 2017 पूर्वी निर्विवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळालं आणि आता जर आपण बघितलं 2017 नंतर भाजप दोन्ही महानगरपालिकांमध्ये शक्तिशाली पक्ष झाला. अशा वेळी आता निवडणुकांना सामोरे जात असताना अर्थातच दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या निश्चित आहे आणि काल चंद्रशेखर बावनकुळेंनी जसं सांगितलं, की कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त लढायची संधी मिळाली पाहिजे म्हणून आम्ही अ, स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतोय. मात्र ही निवडणूक लढत असताना कुठेही राज्यातल्या महायुतीला धक्का लागणार नाही असं याचाच प्रयत्न आम्ही करू. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच या वक्तव्यामुळं कुठेतरी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काहीतरी नाराजीचं वातावरण निर्माण होईल आणि याच वक्तव्यामुळं महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडेल असं वाटतं? असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण ज्या पद्धतीचे स्टेटमेंट काल बावनकुळेंनी केलेले आहेत, म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री या सगळ्यावरती बोलले, ते थोडंसं बॅलन्स बोललेले होते. मात्र बावनकुळे जेव्हा या सगळ्यावरती बोलले, त्यावेळेस ते थेटपणे बोललेले पाहायला मिळाले. म्हणजे थेट इशाऱ्याची भूमिका होती ती सगळी. कुठेही बॅलन्स भूमिका वाटली नाही. म्हणजे अजितदादांना महायुतीबरोबर सोबतही घ्यायचं नाही, त्यांना स्वबळावर लढू द्यायचं. स्वबळावर लढत असतील तर दुसऱ्या कुणाबरोबर त्यांना युती करू द्यायची नाही. त्याचबरोबर त्यांचेच काही पदाधिकारी स्वतःकडे घ्यायचे आणि परत म्हणायचं, की महायुतीत मिठाचा खडा पडू नये. जर तुम्ही ऐन निवडणुकांच्या तोंडावरती अगदी 20 दिवस बाकी असताना त्यांचेच जर माजी नगरसेवक तुम्ही स्वतःकडे घेत असाल,
तर अर्थात अजित पवारांसाठी हा धक्का असणार आहे, राष्ट्रवादीसाठी हा धक्का असणार आहे. कारण जेव्हा एक नगरसेवक जातो, त्या एका नगरसेवकाच्या मागे त्याच्या जवळचे 5-50 कार्यकर्ते जात असतात आणि त्याच्या मागे त्याची पूर्ण वोट बँक त्याच्या वॉर्डातली ती सगळीच जात असते. असं असताना अजित पवार जेव्हा एकटे लढतायत, स्वबळाचा नारा ते देतायत, त्यांच्याबरोबर कुठलाही पक्ष नाहीये. सगळी पॉवर जेव्हा त्यांनी स्वतःची या सगळ्यामध्ये लावलेली पाहायला मिळते, त्यावेळेस तुम्ही त्यांचेच माजी नगरसेवक स्वतःकडे घेत असाल आणि परत तुम्हाला असं वाटतंय, की त्यांनी युतीतही जायचं नाही आणि त्यांनी अशी काही विधानही करायची नाहीत, जेणेकरून राज्यातल्या महायुतीमध्ये कुठला मिठाचा खडा पडेल. हे इतक्या अटी आणि शर्ती घालून तुम्ही कुणाला हे सगळं करू शकत नाही. मला वाटतंय अजितदादा पवार हे स्वतःच असे नेते आहेत. असे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं, परखड आहेत. अटी आणि शर्तींमध्ये तुम्ही अजितदादांना नक्कीच बांधू शकत नाही. कदाचित हे सगळं तुम्ही एकनाथ शिंदेच्या बाबतीत करू शकता. मात्र अजितदादा हे कायमच खूप स्ट्रेट फॉरवर्ड राहिलेले आहेत त्यांच्या भूमिकांच्या बाबतीत. त्यामुळे त्यांच्या पक्षाची ज्या 2 शहरांमध्ये एखादी सत्ता अनेकदा येऊन गेलेली आहे किंवा अजूनही आत्ताही आपण बघितलं, जरी काही नगरसेवक भाजपकडे जाणार असतील, तरी सुद्धा अजितदादांची ताकद इथे अजूनही तशीच आहे. अजूनही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तो कार्यकर्त्यांचा असेल, पदाधिकाऱ्यांचा असेल किंवा इव्हन मतदारांचा असेल. राष्ट्रवादीला मानणारा मोठा गट असताना अशा पद्धतीने तुम्ही अटी आणि शर्ती घालून त्यांना अडकवण्याचा जो काही प्रयत्न करताय, या प्रयत्नामुळे महायुतीत मिठाचा खडा पडलाय का? तर अर्थातच पडलाय. सुनील टिंगरेंची जी काही विधानं होती त्यावरूनही तसंच वाटलं, की एकीकडे भाजप सोबतही घेत नाही, दुसरीकडे आमचे नेते फोडतं आणि त्याच्यानंतर आम्हालाच काही नियम घालून देण्याचा प्रयत्न केला जातो. असं सगळं होत असेल तर अर्थातच आणखी जास्त ताकदीने मला वाटतंय, की राष्ट्रवादी या सगळ्या निवडणुकांमध्ये उतरेल, ज्याचा कदाचित फटका पुन्हा सेना आणि भाजपला बसू शकतो. कारण आता जर आपण भाजपची एकंदरीत परिस्थिती पाहिली पुणे शहरामधली, ऑलरेडी 3-3.5 हजार लोकांना उमेदवारी अर्ज वाटून झालेत. त्याच्यानंतर आणखी माजी नगरसेवक घेतले जातायत. स्वतः भाजपकडे 2014च्या नंतर जर आपण बघितलं, इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा संच त्यांच्याकडे आहे. इतकं सगळं असताना त्यांचेच अनेक कार्यकर्ते अनेक दिवसांपासून उपेक्षित असताना तिकिटांपासून, आता तुम्ही दुसऱ्या पक्षातलेही नेते स्वतःकडे घेताय. या सगळ्यामुळे केवळ राष्ट्रवादी नाराज होतीये का? तर राष्ट्रवादी होतीच आहे. मात्र भाजपचा जो सच्चा कार्यकर्ता आहे, जो 2014च्या आधीचा कार्यकर्ता आहे किंवा या जुन्या कार्यकर्त्यांची जी मुलं असतील आता, अर्थात घराणेशाही प्रत्येक पक्षात आहे, आपण ते कुठेच टाळू शकत नाही. मात्र असं सगळं असताना जर तुम्ही अशा पद्धतीने दुसऱ्या पक्षातले नेते स्वतःकडे घेताय, ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही हे नेते घेताय याचा अर्थ थोडक्यात तुम्हाला त्यांना उमेदवारी द्यायची आहे. नाहीतर कुठलाही नेता, कुठलाही माजी नगरसेवक स्वतःचा पक्ष सोडून येणार नाही. असं सगळं असताना तुम्ही पुन्हा एकदा जर हे सगळं राजकारण अशा पद्धतीने करत असाल, तर भाजपमध्ये स्वतःमध्ये सुद्धा ते कुठेतरी धुमसत असणार आहे. त्यांच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये. म्हणजे कायम भाजपच्या बाबतीत असं म्हटलं जातं, भाजपचे जे जुने कार्यकर्ते आहेत, ते कायम असं म्हणतात, की आयात उमेदवार आम्हाला नको, असं कायम म्हटलं जातं. त्यामुळे अशा पद्धतीने आयात केलेल्या उमेदवारांना मग आता तुम्हाला तिकीटं द्यावीच लागणार आहेत, कारण तुम्ही ऐन निवडणुकीमध्ये त्यांचे प्रवेश करताय. असं असताना दोन्हीकडचे कार्यकर्ते तितकेच नाराज होणार आहेत. दुसरीकडे आपण बघितलं कालच संकेत एक आपल्या इथे बैठक झाली पुणे शहरामध्ये. त्या बैठकीला रवींद्र धंगेकरांना हं. निमंत्रणच दिलेलं नव्हतं. त्यामुळे अर्थात रवींद्र धंगेकर त्यांना मांडणारा त्यांचा एक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा एक गट आहे. तो सुद्धा या सगळ्यामध्ये नाराज असलेला पाहायला मिळतोय. त्यावर रवींद्र धंगेकर पुन्हा म्हणतायत, की आम्ही 165 वरती ठाम आहोत. त्यामुळे नक्की सेना भाजपचं पुणे शहरात काय चाललंय हे कदाचित त्यांनाही कळत नाहीये आणि सध्या मतदारांना सुद्धा कळत नाहीये. निश्चितच म्हणजे एका बाजूला राष्ट्रवादीला साइडलाईन केलंय आणि दुसऱ्या हं, बाजूला शिवसेना भाजपमध्ये सुद्धा महायुती म्हणून अंतर्गत कुठेतरी हा संघर्ष हं, सगळा पाहायला मिळतोय. मात्र समृद्धी इन्कमिंगचा जसा विषय झाला तसा काही दिवसांपूर्वी अमित शहांच्याच ची ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी भेट घेतली होती, त्यावेळी दोन्ही पक्षामध्ये म्हणजे भाजप आणि शिवसेनेमधलं इन्कमिंग थांबवा, आपण आपापसातले कार्यकर्ते घ्यायला नको, असं ज्यावेळी एकनाथ शिंदे अमित शहांना म्हटले, त्यावेळी माझं राज्यातल्या परिस्थितीवर लक्ष आहे, असं म्हणून अमित शहांनी त्यांना एक प्रकारे संदेश दिला होता, की तुम्ही काळजी करू नका, मी आहे. आणि तसं प्रत्यक्षात पाहायला देखील मिळालं भाजप आणि शिवसेनेच्या बाबतीत. प्रत्यक्षात मात्र आता ज्यावेळी निवडणूक जाहीर झाली, त्यावेळी भाजप, शिवसेना एका बाजूला राहिली. राष्ट्रवादीतल्याच अनेक इच्छुकांचा प्रवेश भाजपमध्ये करून घेतला जाऊ शकतो. त्या दृष्टीने तयारी सुद्धा सुरू आहे. एक पुण्यातलं मोठं नाव आता 20 तारखेला जे आहेत ते भाजपच्या वसंत स्मृतीचं जे कार्यालय आहे, तिथे ते पक्षप्रवेश देखील करणार आहेत. असे 15 ते 16 जण अजून भाजपमध्ये जे आहेत ते प्रवेश करताना पाहायला मिळतील. म्हणजे चहूबाजूनी कुठेतरी अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न जो आहे तो या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपकडनं होताना पाहायला मिळतोय. तुला काय वाटतं? काय तुझं अॅनालिसिस?
नक्कीच. आपण असं नक्की म्हणू शकतो, की अजितदादांना सगळ्याच बाजूंनी किंवा अजितदादांना म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादीची जी काही सत्ता होती आत्तापर्यंत किंवा राष्ट्रवादीसाठी पिंपरी चिंचवड खूप महत्त्वाची महानगरपालिका राहिलेली आहे. राष्ट्रवादीचं मोठं काम त्या परिसरामध्ये आहे. अशा पद्धतीने अ, अजितदादांना चहूबाजूंनी घेरून कुठेतरी ही सत्ता स्वतःकडे मिळवण्याचे हे सगळे प्रयत्न असू शकतात. कारण आपण बघू शकतो मुंबई म्हणायला गेलं तर मुंबई कायम ठाकरेंची आहे असं नेहमी म्हटलं जातं. ठाकरेंमध्ये कितीही गट पडले, ठाकरेंमधून एक ठाकरे बाहेर पडले किंवा मोठे नेते बाहेर पडले किंवा मग एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. असं कितीही काही झालं तरी मुंबईमधली शिवसेना आणि ठाकरे हे नाव संपवणं अजून तरी कुणाला जमलेलं नाहीये. त्यामुळे तिथे त्यांचं निर्विवाद वर्चस्व आहेच आहे. ते मतांच्या माध्यमातून किती मिळेल हे सांगता येत नाही. मात्र मुंबई ही ठाकरेंची राहिलेली आहे. ठाण्यातही तशीच परिस्थिती आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामधली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. या ठिकाणी बघितलं शिवसेनेचं प्राबल्य थोडंसं कमी आहे. राष्ट्रवादी पॉवरफुल आहे या ठिकाणी. पण जशा पद्धतीने आपण बघतोय केंद्रामध्ये, राज्यामध्ये दोन्हीकडे भाजप एखादी मोठा पक्ष म्हणून सत्तेत आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुणे शहराची सत्ता मिळवणं ज्या पिंपरी चिंचवडमध्ये कायम राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पिंपरी चिंचवड राहिलाय, तिथे सत्ता मिळवणं हे कुठेतरी भाजपचं नवीन टार्गेट असलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे अजित पवारांना सोबतही घ्यायचं नाही आणि एकट्यानेही त्यांना सुखाने लढू द्यायचं नाही. अशा पद्धतीचा कुठेतरी हा गेम प्लॅन जो आहे, तो भाजपने केलेला पाहायला मिळतोय आणि त्यासाठीच शिवसेनेला सुद्धा सोबत घेतलाय, की ज्या काही थोड्या बहुत जागांवरती मनसेला सॉरी भाजपला या सगळ्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन असेल, की आपण इथे येऊ किंवा नाही येऊ, किती किती उमेदवार येतील, नाही येतील माहीत नाही. त्या ठिकाणी मग शिवसेनेची मदत घेता येईल आणि मग दोन्ही पक्षांना मिळून सत्तेत बसता येईल. अशा पद्धतीचं एकंदरीत हे राजकारण पाहायला मिळतंय सध्या तरी. पण जसं आपण आधीही म्हटलो संकेत, की अजित पवारांचं या ठिकाणचं जे काही आत्तापर्यंत त्यांनी टिकवून ठेवलेले कार्यकर्ते आहेत, त्यांचं एक अजित पवारांचं पुणे शहरामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये हे एक आपल्याला नक्कीच बघावं लागेल, की अजितदादांनी टिकवलेला जो कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता हलताना दिसत नाही. म्हणजे जे कार्यकर्ते आत्ता सुद्धा दुसऱ्या पक्षांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, विचार करतात वगैरे, हे बऱ्याचदा अजितदादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश न झालेले किंवा अजितदादांच्या फारसे जवळचे नसलेले. पण जे अजितदादांच्या जवळचे आहेत, ते तसेच आहेत. त्यामुळे अजितदादांना कुठेतरी हार या सगळ्यात त्यांनी पत्करावी म्हणून हे सगळं सुरू असलेलं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे अजित पवार सुद्धा तितक्याच ताकदीने उतरलेले पाहायला मिळतात. म्हणजे आपण बघितलं 2-3 दिवस बारामती हॉस्टेलला अगदी दिवसभर पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत अजितदादांनी मुलाखती घेतल्या. या मुलाखतींना सुद्धा अनेक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले होते. केवळ राष्ट्रवादीचे नव्हते. इतरही पक्षांचे या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते आलेले होते. कारण अजितदादांना मानणारा वर्ग या ठिकाणी असल्यामुळे त्यांना कुठेतरी सत्ता मिळेल किंवा अजितदादांचं जे काही पिंपरी चिंचवडसाठी त्यांनी जे व्हिजन ठेवलेलं होतं, जे त्यांनी अर्थात मोठ्या प्रमाणात सत्यामध्ये उतरवून सुद्धा दाखवलं. असं सगळं असल्यामुळे कुठेतरी अजितदादांना गोवण्यासाठी किंवा त्यांच्या जागा कमी करण्यासाठी वगैरे हे सगळं केलं जातंय. पण मला वाटतं तितक्याच मोठ्या संख्येने अजितदादांचे पदाधिकारी, कार्यकर्ते पुन्हा या सगळ्यामध्ये उतरताना पाहायला मिळतील. युती होईल का वगैरे याची चिन्ह फार कमी दिसतायत सध्या. कारण ऑलरेडी 4 पक्ष जर महाविकास आघाडीमध्ये असतील, तर राष्ट्रवादीला म्हणजे साहेबांच्या राष्ट्रवादीला सुद्धा ते सोडून इकडे येणं तसं परवडणार नाहीये. काही पदाधिकाऱ्यांचा या सगळ्याला प्रचंड विरोध आहे. म्हणजे अगदी शहराध्यक्षांचाच विरोध आहे म्हटल्यानंतर त्यांचा विरोध कसा काय कोण रोखू शकणार? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ही सगळी रिस्क शरद पवारांची राष्ट्रवादी पण घेईल असं वाटत नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच या सगळ्यामध्ये पर्याय उरणार आहे, तो म्हणजे स्वबळावरती जाण्याचा आणि सध्या तरी तशाच पद्धतीने त्यांचे प्रयत्न दिसतात. त्यांनी समोरून कोणालाही ऑफर दिलेली नाहीये विशेष म्हणजे. सुनील टिंगरे सुद्धा तसंच म्हटलेले होते, की आम्हाला समोरून ऑफर आली तर आम्ही विचार करू. मात्र ते स्वतःहून ऑफर द्यायला कुणाला जाणार नाहीयेत. हा कदाचित कॉन्फिडन्स असू शकतो, की त्यांच्याकडे तेवढे उमेदवार आहेत, तेवढ्या ताकदीचे, की त्यांना कुणाबरोबर युती करण्याची गरज वाटत नाही. पण इतके सगळे इशारे दिल्याच्या नंतर जर या सगळ्यामध्ये अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांनी हे सगळं जर करून दाखवलं आणि जास्त जागा आल्या, तर कुठेतरी मला वाटतंय सेना भाजपची मात्र या सगळ्यामध्ये नाचक्की होऊ शकते. निश्चितच समृद्धी या सगळ्यामध्ये जवळपास 1991 ला ज्यावेळी अजित पवार पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले, तेव्हापासून ते आज 2025 पर्यंत अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक विकासात्मक योजना राबवल्या किंवा या सगळ्यामध्ये पालकमंत्री म्हणून सुद्धा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विशेष लक्ष हे अजित हं. पवारांनी घातल्याचं पाहायला मिळालं. विकासाबरोबरच पक्ष संघटना कशी मजबूत करता येईल यासाठी सुद्धा त्यांनी लक्ष घातल्याचं पाहायला मिळालं. अनेक चांगले कार्यकर्ते तू जसं म्हटलीस तसं मुळापासून म्हणजे भले राष्ट्रवादी म्हणून
तर ते नसतील. मात्र टीम दादा म्हणून ते हं. राष्ट्रवादी सोबतच असल्याचं पाहायला मिळतं. असे अनेक कार्यकर्ते पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता पुण्यामध्ये तर 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यास स्वतः शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा विरोध असल्याचं पाहायला मिळतोय. त्यांनी तसं पत्र देखील प्रदेशला पाठवलेलं आहे. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये जर आपण पाहिलं, तर इकडे भाजप राष्ट्रवादीला घेरण्याची तयारी करतंय आणि हं. तिकडे सगळे पक्ष मिळून पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला घेरण्याचा प्रयत्न करतायत. तिथे कदाचित भाजप विरुद्ध सर्व पक्षीय अशीच ती लढत पाहायला मिळू शकते. घोडे मैदान अगदी जवळ आलंय. 30 तारखेपर्यंत हं. उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे. बघूयात नेमकं कोण कोणाला घेरतंय आणि या सगळ्यामध्ये मतदार काय भूमिका घेतायत निवडणुकांमध्ये, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. आणि या संपूर्ण विषयातले महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.